आगामी विधानसभा निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अटीतटीची झाली आहे. महायुती पुन्हा राज्य सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे, तर महाविकास आघाडी महायुतीचा पराभव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यात सगळ्यात महत्त्वाची लढत ही शिवसेनेत होणार आहे, कारण मागील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ही आपापसातच निवडणूक लढणार आहे. अशात शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यात आपल्या शिवसेनेला सर्वाधिक मतं मिळावी या दृष्टिकोनातून सर्वच परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यात अधिकाऱ्यांची कानउघडणी सुद्धा केली जाते. तर पाहूयात नेमका कसा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय. आगामी विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली आहे. कोणत्याही प्रश्नांमुळे निवडणुकीत अडथळे येऊ नये याकडे मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत. यात सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे. निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यावरील खड्डे हा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळेच आता या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलंय. मुंबईला जोडणाऱ्या MMR रिजन म्हणजेच ठाणे, रायगड, पालघर, भिवंडी, JNPT रस्त्यावरील खड्डे आणि प्रलंबित कामांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याचं समजतंय. रस्ते दुरुस्तीच्या कामात जर कुठल्या शासकीय यंत्रणांनी अडथळा आणला किंवा कामचुकारपणा केला तर त्याच्यावर FIR दाखल करा अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर तातडीने काम सुरू करा, कारण सांगून टोलवाटोलवी करू नका असंही मुख्यमंत्री म्हणत आहेत. दरम्यान प्रलंबित कामं मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आता बैठकांचा धडाका सुरू केलाय. यावेळी कारण सांगणाऱ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच कानउघडणी केली आहे.